नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर योगेश यांनी पाठवलेला आहे. सदरील घटना त्यांच्या कुटुंबासोबत पुणे इथे राहत असताना घडलेली आहे. आपला संसार सुखात चालू असताना अचानक घरात भांडणं होऊ लागली. पैशाला पैसा लागेनासा झाला. घरातील माणसं व्यसनाच्या आहारी जाऊ लागली. सततचं आजारपण सुरू झालं की समजून जावं, कुठल्या तरी वाईट शक्तीने म्हणा किंवा काही दुष्ट लोकांची जळून नजर याने आपल्या संसारावर घाला घातला आहे. यातून वेळीच मार्ग काढला तर ठीक, नाहीतर एकदा का संसार बांधला गेला का पिढ्यानपिढ्या तो आपली पाठ सोडत नाही. अशीच एक सत्य घटना 1980च्या दशकात पुण्यातील एका पेठेत घडली आहे. त्यावेळी पुणे आत्तासारखं सुधारलेलं वाढलेलं नव्हतं. मुख्य शहर पेठांमध्ये वसलेले असले तरी बाकी शहराच्या बाहेरील भागात वस्ती तशी तुरळक असायची. अशा काळात एका कुटुंबासोबत घडलेली ही सत्यकथा. यशवंत व स्वाती आणि त्यांचा छोटा मुलगा योगेश असे हे छोटे आनंदी कुटुंब. यशवंत एका कंपनीमध्ये कामाला होता, तर त्याची बायको स्वाती ही गृहिणी होती. मुलगा योगेश हा शाळेत 4थीला शिकत होता. कुटुंब छोटं पण समाधानी होतं. आहे त्या पैशात भागवायची वृत्ती. हे कुटुंब पहिल्यांदा पेठेत राहायला आलं, पण काही कारणाने त्यांना ते घर सोडावं लागलं. घर भाड्याने घेतलेलं होतं. स्वतःचं घर घेण्याची ऐपत सध्या नसल्याने पुन्हा भाड्याने राहण्यासाठी नवीन घर शोधायची वेळ त्यांच्यावर आली. घराचा शोध सुरू झाला. मध्यवस्तीमध्ये कुठेच घर मिळालं नाही, म्हणून मग शहरापासून थोडं लांब घर बघणं सुरू केलं. घर पाहणे चालू होते, पण हवे तसे घर मिळत नव्हते. जुने घर सोडायची गडबड होती. मित्रपरिवार आणि परिचित लोकांना सुद्धा घर बघायला सांगितलं होतंच. तेव्हा लवकरच यशवंतच्या एका मित्राने त्याच्या ओळखीतून समजलेले एक घर पाहायला सांगितलं. घर म्हणजे एक बंगला होता. छोटासा आणि छान. 4 खोल्या असलेला, आसपास फारशी वस्ती नसलेला, पण हवा, उजेड, पाणी भरपूर असलेला. भाडे पण माफक होते. आसपास वस्ती नसल्यामुळं निसर्ग सौंदर्य पण अनुभवता यायचं. स्वातीला झाडे लावायची आवड. तिच्या या आवडीला पूर्ण करण्या एवढी जागा बंगल्याच्या आवारात होती. पण बाहेरून एखादी गोष्ट दिसायला जितकी सुंदर आणि मनमोहक असते तितकी ती आतून असेलच असे नाही. याचा अनुभव या सुखी कुटुंबाला लवकरच येणार होता. मित्राच्या सांगण्यावरून यशवंत आणि स्वाती घर बघायला गेले. घर पाहिलं आणि पाहता क्षणी स्वातीला ते घर इतके आवडले का तिने हेच घर घ्यायचे असा हट्ट केला. ते घर पहिल्यापासून का कोण जाणे, पण स्वातीला संमोहित करत होतं, म्हणून तिने ते घर घ्यायचं नक्की ठरवलं. यशवंतचे सुद्धा बायकोवर खूप प्रेम असल्याने त्याने शेवटी तिचा हट्ट मान्य करून तेच घर कसले, तो बंगला घ्यायचं नक्की केलं. बंगल्याचे मालक जवळच राहायचे. त्यांच्याशी बोलणं करून बंगला भाड्याने घ्यायचं नक्की झालं. हातात दिवस कमी होते, त्यामुळे त्याच दिवशी मालकांना थोडे पैसे ॲडव्हान्स दिले आणि दुसऱ्याच दिवशी जुन्या घरातून नवीन बंगल्यात सामान हलवायला सुरुवात केली.
2-3 दिवसात कुटुंब नव्या घरात आलं. घर लावण्यात यशवंत आणि स्वातीचे पुढचे 2 दिवस गेले. शेवटी घरात एकदाचे सगळे साहित्य जागच्या जागी लागले आणि रुटीन सुरू झालं. यशवंतने घेतलेली सुट्टी संपली आणि तो पुन्हा कामावर जाऊ लागला. स्वाती नेहमीप्रमाणे घरकामात गुंतली आणि मुलगा योगेश त्याच्या शाळेत. नवीन जागेत राहायला आल्यापासून सारं काही चांगलं सुरू होतं. स्वातीचं मन नवीन जागेत रमायला लागलं होतं. दिवस असेच जात होते. यांना या बंगल्यात येऊन साधारण महिना झाला आणि महिन्याच्या शेवटचा अमावस्येचा दिवस उगवला. दिवस सुरू झाला तेव्हासुद्धा सगळं नेहमीप्रमाणे नीट चालू होतं. पण दिवस ढळला आणि संध्याकाळच्या वेळी स्वातीचं मन अचानक बेचैन व्हायला लागलं. या घरात आल्यापासून ती पहिल्यांदा असं अनुभवत होती. तिच्या मनात खूप नैराश्य दाटून आलं. खिन्न वाटू लागलं. स्वाती खरं तर खूप हसरी, खेळकर, सगळ्यांच्यात मिळून मिसळून वागणारी. तिला कधीच असं निराश, उदास वाटायचं नाही. पण आज का कोण जाणे तिला काहीतरी विचित्र भावना मनात दाटून येत आहेत. खूप एकटं वाटतंय असं जाणवू लागलं. तसंही अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना जे काही वाईट, अशुभ अथवा नेगेटिव्ह एनर्जी असते त्यांचा प्रभाव जास्त असतो किंवा अशा दिवशी वाईट शक्ती विशेष जागृत होतात. यशवंत कामावरून घरी आला. मुलगा पण शाळेतून आला होता. स्वाती स्वयंपाकाला लागली. रात्री तिघेजण एकत्र जेवले आणि झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं म्हणून स्वातीने पण राहिलेलं घरकाम उरकलं आणि मुलाला जवळ घेऊन झोपली. मध्यरात्र झाली. साधारण 1 ते 1:30ची वेळ. स्वातीला अचानक जाग आली. तिला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. जणू घराबाहेर कोणीतरी रडत आहे. तो आवाज एका बाईचा होता. स्वातीला थोडं आश्चर्य वाटलं, भीतीही वाटली, कारण बंगला तसा एका बाजूला होता. मग इतक्या रात्री बाहेर कोणती बाई रडत असेल? स्वाती उठली. तिने हळूच बाहेर डोकावून पाहिलं. तिला कोणीही दिसलं नाही. तिने उठून पाहिलं तेव्हा मात्र बाहेरून येणारा आवाज बंद झाला. ती त्याच आवाजाचा विचार करत गादीवर पडली आणि त्या विचारातच तिचा डोळा लागला. सकाळ झाली. आपलं आवरून यशवंत कामाला आणि मुलगा शाळेत गेला. स्वातीने रात्रीच्या प्रकाराबद्दल यशवंतला काही सांगितलं नव्हतं. तिला सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला भास झाला असावा असं वाटलं, म्हणून तिने तो विषय टाळून दिला. नवरा आणि मुलगा घराबाहेर पडल्यावर स्वाती आपलं आवरायला लागली. ती आंघोळीला गेली तेव्हा आंघोळ करताना मात्र तिला सतत कोणीतरी खिडकीच्या बाहेर उभं आहे असं जाणवत होतं. म्हणून पटापट आंघोळ उरकून तिने खिडकीबाहेर जाऊन पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. पुन्हा रात्री सगळे जेवण करून झोपायला गेले तेव्हा मध्यरात्री तोच प्रकार घडला. 1 ते 1:30ची वेळ. तिला परत कोणत्या तरी बाईच्या रडण्याचा आवाज येत होता, जसे काही घराबाहेर बसून कोणीतरी रडत आहे. आता मात्र स्वाती घाबरली. तिने नवऱ्याला उठवलं. यशवंतने तिची समजूत घालण्यासाठी अगदी बाहेर सगळीकडे बंगल्याच्या मागे जाऊन सुद्धा पाहिलं, पण कोणीही दिसलं नाही. पुढे हा प्रकार रोजच सुरू झाला. स्वातीला एकटीला त्या बाईच्या रडण्याचा आणि आंघोळीला गेल्यावर बाहेर कोणीतरी उभं आहे
असा भास व्हायला लागला. स्वाती भीतीने कंटाळून गेली. यशवंतला मात्र स्वाती दिवसभर घरात एकटी असते, शेजारी पाजारी कोणी नाही, स्वतःच्याच विचारात हरवलेली असते, त्यामुळे तिला भास होत असतील असं वाटत होतं. पाहता पाहता महिना असाच गेला. स्वातीला जवळजवळ रोजच रडणं ऐकू यायचं. अशात पुढची अमावस्या आली. या अमावस्येच्या दिवशी सकाळपासूनच स्वातीच्या मनात एक वेगळीच भीती होती. काहीतरी चुकीचं घडणार आहे असं जेव्हा आपल्याला जाणवू लागतं, तेव्हा ज्या प्रकारे आपले हातपाय गळून जातात, स्वातीचंही तसंच झालं. अंग जड होऊन डोकं ठणकू लागलं होतं. तरी पण ती कशीबशी कामाला लागली. स्वयंपाकघरात येऊन तिने जेवण करायला घेतलं, तेव्हा चपात्या लाटत असताना तिला तिच्यापेक्षा उंच असणारी व्यक्ती तिच्या मागून वाकून तिच्याकडे पाहत आहे अशी जाणीव झाली. तिने झटकन मागे वळून पाहिलं, पण किचनमध्ये ती सोडून कोणीच नव्हतं. या अमावस्येपासून तिच्या त्रासात थोडी वाढ झाली. आता तिला रात्रीच्या रडण्याच्या आवाजाबरोबर दुपारी, रात्री अपरात्री घरात पैंजण घालून कोणीतरी फिरतंय असा आवाज जवळून ऐकू येऊ लागला. बरं, हे सगळं यशवंतला सांगावं तर त्याचा या प्रकारावर विश्वास नव्हता. रोजच्या या अनामिक भासामुळे स्वातीची मनस्थिती ढासळू लागली आणि अशातच तिच्या सुखी संसाराला नजर लागल्यासारखे घराचे वासे फिरले. सुपारीचंही व्यसन नसणाऱ्या यशवंतला मित्राच्या संगतीने दारू प्यायचं व्यसन लागलं. दिवसेंदिवस यशवंत आता जास्त दारू प्यायला लागला. आठवड्यात जवळ 4-5 दिवस तो पिऊन घरी यायचा. त्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागली. सतत नशेत असल्यामुळं यशवंतचं नोकरीवर जाणं कमी झालं. तो सुट्ट्या घेऊ लागला, ज्यामुळे घरात पैशाची अडचण निर्माण झाली. त्यांचा मुलगा योगेश वरचेवर सतत आजारी पडू लागला. घरात सतत दवापाणी मागे लागलं. अशात स्वातीला तर घरात त्रास होताच, त्यात मुलाचं आजारपण, नवऱ्याचं असं बदललेलं वागणं पाहून ती मनातून अगदी खचून गेली. आणि एका रात्री स्वाती योगेशला जवळ घेऊन झोपलेली असताना तिला कानावर एक थंड श्वास जाणवला आणि त्याबरोबर एक स्पष्ट आवाज ऐकू आला. एका बाईचा आवाज. माझ्या घरात कशाला आलात राहायला? हे घर माझं आहे. इथे मी कोणालाही राहू देणार नाही आणि जो राहील त्याचा संसार कधीच सुखाचा होणार नाही. तुझ्याही संसाराचा नाश करीन मी. या विचित्र आवाजाने स्वाती खडबडून जागी झाली. तोच एक थंड हवा जणू तिच्या अंगावरून धावून पुढे निघून गेली आणि त्याच वेळी कोणीतरी बेडरूममधून चालत हॉलमध्ये जावं या पद्धतीने पैंजण वाजल्याचा आवाज आला. त्या स्पष्ट आलेल्या आवाजाने स्वातीला खात्री झाली, आता आपण जे काही ऐकलं तो भास नक्कीच नव्हता. काहीतरी आहे जे आपल्या संसारावर नजर ठेवून आहे. या सगळ्या प्रकारामुळे स्वातीची मानसिक आणि शारीरिक स्थिती खराब व्हायला लागली. यशवंतला काही सांगायला जावं तर त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. स्वाती बिचारी एकटी सारं निमूटपणे सहन करत होती. या घरात येऊन त्यांना आता 3-3.5 महिने होत आले. पहिला महिना फक्त बरा गेला. नंतर आलेल्या अमावस्येपासून स्वातीला काहीही कारण नसताना अनामिक त्रास जाणवू लागला.
दिवसेंदिवस त्रास वाढू लागला. आताशा घरात अन्न शिजवले, स्वयंपाक झाला की काहीतरी कारणाने वादविवाद होऊन यशवंत नाहीतर स्वाती दोघांपैकी कोणीतरी उपाशी झोपायचं, ज्यामुळं अन्नाची नासाडी व्हायला लागली. त्यात यशवंतच्या व्यसनामुळं घरात पैसा पुरेनासा झाला. योगेश समोर सतत घरात नवरा बायकोची भांडणं व्हायला लागली. त्याच्या मनावर या साऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून स्वातीने योगेशला काही दिवस आपल्या माहेरी ठेवायचा निर्णय घेतला, जेणेकरून मुलगा तरी या सगळ्या प्रकरणापासून दूर राहावा. न राहावल्याने एक दिवस स्वातीने घराच्या मालकांना घरात चालू असलेल्या प्रकाराबद्दल सांगून पाहिलं. पण त्यांनी घरात काहीही दोष नाही, हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे असं उत्तर दिलं. अशात एका दुपारी यशवंतचा एक मित्र आपल्या बायकोला घेऊन त्यांच्याकडे आला. कारण या आठवड्यात 2-3 दिवस यशवंतला थर्ड शिफ्टला जायचं होतं. त्यामुळे स्वाती घरात एकटी राहायला घाबरत होती. आलेला मित्र संदेश आणि त्याची बायको सरिता हे अगदी घरोबा असलेलं जोडपं. त्यामुळे त्यांनी स्वातीला काहीही चिंता करू नको असं सांगितलं. त्या रात्री यशवंत 9 वाजता कामावर जायचं म्हणून घरातून बाहेर पडला. कारण त्याची कंपनी लांब होती, पोहोचायला साधारण तासभर लागायचा. इकडे स्वाती आणि सरितानं जेवण बनवायला घेतलं. पाहुणे मंडळी आली होती म्हणून स्वातीने घरात मटणाचा बेत आखला होता. या घरात आल्यापासून पहिल्यांदा घरात मांस शिजवलं जाणार होतं. सरिताने मसाला वाटला आणि थोड्याच वेळात मटण शिजलं. जेवणं झाली आणि तिघेजण थोडा वेळ गप्पा मारू लागले. अगदी घरोबा असल्याने संदेश व सरिताला यशवंतच्या व्यसनाबद्दल, सततच्या आजारपणाबद्दल कल्पना होती. सरिताने तुमची परिस्थिती इतकी कशी काय बिघडली असं म्हणून विषय काढला आणि स्वातीच्या भावनांचा बांध फुटला. तिने पहिल्या अमावस्येच्या प्रकारापासून सारं काही कथन केलं. खरं तर सरिता व संदेश यांचाही यावर विश्वास बसेना. पण रडणाऱ्या स्वातीकडे पाहून त्यांनी तिला होईल सारं नीट, आपण करू काहीतरी असं म्हणून धीर दिला. त्यानंतर स्वाती व सरिता बेडरूममध्ये झोपायला गेल्या. संदेश हॉलमध्ये झोपला होता. थोड्या वेळातच त्याला सरिताच्या हाका ऐकू आल्या. तसा तो धावत बेडरूममध्ये गेला. स्वातीला खूप थंडी भरून आली होती. ती थंडीने कापायला लागली. हळूहळू तिची थंडी इतकी वाढली का अंगावर 4 चादरी घातल्या तरी तिला बरं वाटेना. स्वातीची अवस्था पाहून संदेशच्या मनात पाल चुकचुकली. आधीच स्वातीने त्यांना आजवर जे घडलं ते सांगितलं होतं. त्यात आज पहिल्यांदा घरात मटण शिजलं. तेव्हा याचा तर परिणाम नसेल ना हा, असं संदेशला वाटलं. त्याने स्वातीला कसाबसा धीर दिला. थोड्या वेळाने तिला बरं वाटलं आणि मंडळी पुन्हा झोपली. रात्री एका विशिष्ट आवाजाने स्वातीची झोप पुन्हा मोडली. आवाज कशाचा आणि कुठून येतोय हे पाहायला ती आवाजाच्या दिशेने किचनमध्ये आली आणि किचनची अवस्था पाहताच तिने डोळे मोठे करत सरिता व संदेशला आवाज दिला. तसे ते दोघेही धावत आले. किचनमध्ये कोपऱ्यात ठेवलेला कचऱ्याचा डब्बा कोणीतरी ओतून सारा कचरा किचनमध्ये पांगवून द्यावा असा पांगवला होता. पण त्यामध्ये टाकलेली मटणाची हाडं मात्र गायब होती.
बरं, मांजराने असं करावं असं म्हटलं तर सारे दरवाजे खिडक्या नीट बंद केल्या होत्या. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर त्या तिघांनी रात्र कशीबशी काढली. सकाळी यशवंत कामावरून घरी आला. त्याला झालेला प्रकार समजला. नेहमीप्रमाणे त्याने या गोष्टीला सहज घेतलं. पण 2-3 दिवसांसाठी मुक्कामी आलेले संदेश आणि सरिता मात्र त्याच दिवशी आपल्या घरी निघून गेले. यशवंत नास्तिक होता किंवा कशावर विश्वास ठेवत नव्हता असं नाही, पण त्याचा अशा बाहेरच्या गोष्टी म्हणजे भूतबाधा, पिशाच्च यावर मात्र विश्वास नव्हता. म्हणतात ना, स्वतःवर वेळ आली का माणूस आपसूक सगळ्या गोष्टी मान्य करायला लागतो. अगदी तसंच घडलं. पुढच्याच आठवड्यात यशवंतची साप्ताहिक सुट्टी होती. त्या दिवशी स्वाती आपल्या माहेरी गेली होती. यशवंत घरी एकटाच होता. सुट्टी असल्याने त्याने बाहेर जाऊन थोडी दारू आणि खायला चिकन आणलं होतं. दारू पिऊन झाल्यावर त्याने जेवण केलं आणि तो झोपला. त्याला झोप लागली, पण इतक्या नशेच्या झोपेतही त्याला सतत कोणीतरी आपल्या आजूबाजूला भटकतंय अशी जाणीव झाली. आधी त्याला वाटलं का आपल्याला पण स्वातीसारखा भास होत असेल, कारण सारखं तिचं ऐकून तेच विचार आपल्या मनात घोळत असतील. असा विचार करून तो परत झोपला. थोड्या वेळाने त्याला आपलं पांघरून कोणीतरी ओढत आहे असं जाणवलं. तरीही झोपेच्या नशेत त्याने ते नीट केलं आणि परत झोपला. परत एकदा तेच. कोणीतरी त्याच्या अंगावरचं पांघरून ओढत होतं आणि दुसऱ्या क्षणी त्याला त्याची छाती जड वाटू लागली. जणू कोणीतरी आपल्या छातीवर बसलंय. गळ्यावर घट्ट पकड जाणवली. आपला गळा कोणीतरी आवळत आहे असं वाटायला लागून त्याचा श्वास कोंडून धाप लागली. श्वास घेणं अवघड झालं. स्वतःचा जीव वाचवण्याच्या हेतूने संपूर्ण ताकद लावून तो धडपडत उठला, तर त्याला एक काळी आकृती वेगाने किचनमध्ये जाताना दिसली. ते पाहून त्याची झोप पूर्ण उडाली. तरी धाडस करून तो किचनमध्ये गेला. तिथं कुणीच नव्हतं, पण भांड्यामध्ये शिल्लक असलेलं चिकन मात्र संपलेलं असून हाडं इकडे तिकडे टाकलेली होती. हे सगळं पाहून त्याला भीतीची जाणीव झाली आणि स्वाती वारंवार सांगते त्यात काहीतरी तथ्य आहे असं वाटू लागलं. त्याला काय करावं सुचेना. पुरुषासारखा पुरुष असून भीतीच्या छायेमध्ये त्याने सारी रात्र जागून काढली. आणि इतके महिने स्वाती कशी राहिली असेल या विचाराने त्याचे डोळे भरून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती माहेरावरून परत आली. तिला घरात आल्यावर झालेला प्रकार कळला. यशवंत, इतके दिवस तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, हीच चुकी केली असं म्हणून तिची माफी मागू लागला. आणि दोघेही आता काय करायचं या चिंतेत पडले. जशी संध्याकाळ व्हायला लागली, दोघांना घरात थांबणं अवघड वाटू लागलं. म्हणून त्या रात्री दोघेही स्वातीच्या माहेरी थांबायला गेले. तिचे माहेर पुण्यातच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतने सासऱ्यांसोबत बोलणं केलं. स्वातीने आधीच माहेरी सगळं प्रकरण सांगितलं होतं. त्यामुळे सासरे सासूबाई चिंतेत होत्या. मग काय करायचं आता हा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा सासरेबुवांना आठवण झाली. त्यांचा एक जुना शाळेतील मित्र अशा काही गोष्टींबद्दल जाणून आहे. त्या मित्राला गूढ विद्या आणि आध्यात्मिक ज्ञान होतं. सासरेबुवांनी लगेचच त्या मित्राचं घर गाठलं.
त्या मित्राचं नाव वसंत. सोबत यशवंत आणि स्वाती यांनाही नेलं. वसंतरावांनी यशवंत आणि स्वातीला पाहता क्षणी ते काय हेतूने आलेत हे जाणलं आणि म्हणाले, पोरी, कशाला तो बंगला हवा म्हणून हट्ट केलास? पण असो, तुझ्या प्रारब्धाचा भाग होता तो, जो काही काळ भोगावा लागतो. मला साधारण सारं कळतंय तुझ्या मागे काय लागलंय, पण तरीही मला प्रत्यक्ष ती जागा पाहावी लागेल, तेव्हा यातून सुटकेचा मार्ग शोधता येईल. इतकं बोलून वसंतराव स्वाती आणि यशवंतला घेऊन त्यांच्या त्या बाधित वास्तूमध्ये गेले. वास्तूमध्ये येताच वसंतराव दारात थांबले. त्यांनी दाराच्या चौकटीवर बैठक मांडून डोळे मिटून घेतले. स्वाती आणि यशवंतसुद्धा काहीही न बोलता गप्प राहून सारं पाहत होते. सुमारे अर्धा तास झाल्यावर वसंतरावांनी डोळे उघडले आणि म्हणाले, पोरी, देवाने तुला लवकर माझ्याकडे येण्याची बुद्धी दिली, कारण येत्या अमावस्येनंतर फार मोठा अनर्थ झाला असता. या घरात एका ओल्या बाळंतिणीचं पिशाच्च आहे. तिनं याच घरात आत्महत्या केली. या घराचं बांधकाम चालू असताना ती इथं काम करायची, पण काही कौटुंबिक कारणामुळं तिने याच घरात आत्महत्या केली. तिची जीवन जगायची इच्छा होती, पण परिस्थितीमुळं तिनं जीवन संपवलं. तिनं स्वतःचा जीव दिला तरी तिला तिच्या बाळाची चिंता होती, पण ते सुद्धा आईविना जगलं नाही. म्हणून आता कोणाचाही परिवार लहान मूल पाहिलं का तिला तिच्या बाळाची आठवण होते, आणि जर मी सुखात संसार करू शकले नाही तर यांनी तरी का करावा, या विचाराने ते पिशाच्च जागं होतं. येत्या अमावस्येनंतर तिने आणखी त्रास दिला असता आणि तुझ्या जीवाला अपाय झाला असता. घरमालकांना ही गोष्ट माहिती आहे बरं का. त्यांनासुद्धा अनुभव आला इथं, म्हणून तर ते स्वतः इथं राहत नाहीत, बंगला भाड्याने देतात. पण ते ही गोष्ट मान्य करणार नाहीत. असो, आता एक काम करा, येत्या आठवड्यात काहीही करून घर खाली करा. तोवर मी काही उपाय करतो, जेणेकरून ती शक्ती जास्त त्रास देणार नाही. पण तुम्ही या घरातून बाहेर पडाल त्या दरम्यान ती एकदा तरी तिचं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या रूपात दाखवून देईल. पण काळजी करू नका, बंधनामुळं तुमच्या जीवाला धोका होणार नाही. इतकं सांगून वसंतरावांनी काही उपाय करून तात्पुरतं बंधन केलं. वसंतराव निघून गेले, पण तरीही भीतीच्या सावटाखाली यशवंत आणि स्वातीला नवीन भाड्याचं घर पाहणं आणि सोबत कसे तरी या घरात आठवडा काढणं यासाठी कसरत करायला लागली. देवाच्या कृपेने लवकरच त्यांना चांगलं घर मिळालं. अर्थात हा वाईट अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी नवीन घर भाड्याने बघताना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सावधगिरी बाळगून नवीन घर भाड्याने घेतलं. ज्या रात्री ते दोघेही ती बाधित वास्तू सोडणार त्या रात्री साधारण 2 वाजता दोघांनाही किचनमधून भांडी ठेवायची मोठी लोखंडी रॅक पडल्याचा आवाज आला. रात्रीच्या नीरव शांततेत तो आवाज फार भयानक होता. दोघांना दरदरून घाम फुटला. त्यांनी कसंबसं काय झालंय हे पाहायला धडधडत्या काळजाने किचनमधला दिवा लावला आणि समोर पाहून त्यांना काही सुचेना. आवाज इतका मोठा झाला जणू रॅकमधली सगळी भांडी लोखंडी रॅक सकट जमिनीवर कोसळली असावी. पण पाहतात तर समोर साधा एक चमचासुद्धा
खाली पडला नव्हता. तेवढ्यात कोपऱ्यात एक धूर दिसू लागला. असा प्रकार पाहायची स्वातीची ही पहिलीच वेळ. परंतु स्वाती कळून चुकली. ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिचं अस्तित्व आपल्याला दाखवून देते. त्यामुळे स्वातीने हात जोडून तिला सांगितलं, तुझ्यासोबत काय वाईट घडलं हे मला माहिती नाही, ज्यामुळं तुला तुझं जीवन संपवावं लागलं. पण तुझ्या बाळाबद्दल मला खूप वाईट वाटतंय. मी पण एक आई आहे. माझ्या पदरात एक मूल आहे. त्यामुळे तुझं दुःख जाणू शकते. तुला या घरात मृत्यू आल्याने तू इथंच घुटमळतेस. पण एक विचार कर, इतरांना त्रास देऊन काय मिळणार आहे तुला? आम्हाला तुझी कहाणी, तुझे इथले अस्तित्व माहिती नव्हतं. नाहीतर आम्ही अजिबात इथे आलो नसतो. तुला एकच विनंती, निरपराध माणसांना त्रास देऊ नको. त्यांनी तुझं वाईट केलं नाही. तुझ्यातील आईपणाचं स्मरण ठेव. स्वाती इतकं बोलली आणि जणू कळवळून बोललेल्या त्या गोष्टीला प्रतिसाद म्हणून की काय, तो धूर हळूहळू नाहीसा झाला. नंतर त्या रात्री दोघांनाही कसला त्रास झाला नाही. सकाळी त्यांनी ते घर कायमचं सोडलं. नंतर त्या घराचं, त्या पिशाच्याचं काय झालं याची साधी विचारणा देखील केली नाही. नवीन भाड्याच्या घरात प्रवेश केला. ते भाड्यानं घेतलेलं नवं घर त्यांना खूप लाभदायक ठरलं. पुढे 2 वर्षाच्या आत त्यांनी स्वतःचं घर घेतलं. आज यशवंत आणि स्वाती दोघेही या जगात नाहीत. योगेश खूप मोठा झालाय, पण तो आजही आपल्या आईवडिलांना आलेला हा अनुभव विसरू शकत नाही. कारण त्याने कधी कोणाला सांगितलं नाही. पण ज्या रात्री स्वातीला म्हणजे त्याच्या आईला कानात मी तुझ्या संसाराचा नाश करीन असा आवाज ऐकू आला होता, तेव्हाच त्याने देखील आईच्या कुशीत झोपलेलं असताना पैंजण वाजण्याचा आवाज ऐकला होता. बालवयात आलेले हे अनुभव मनावर कायमचा ठसा उमटून जातात, ज्यामुळे योगेशचा अशा गोष्टींवर पूर्ण विश्वास बसला आहे. ती बाधित वास्तू आजही मोडक्या पडक्या अवस्थेत इतक्या वर्षानंतरही तशीच आहे. तिथं ना कुठलं बांधकाम होऊ शकलं, ना परत कोणी तिथं राहायला जायचा विचार केला. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.